नमस्कार. घरकुल योजना 2025 गावानुसार ही आता यादी जाहीर झाली आहे. 1,20,000 रुपयापासून 1,50,000 रुपयापर्यंत तुम्हाला आता मिळणार आहे. आणि यादी ही कशी चेक करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतोय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आजकाल सगळं ऑनलाईन होत आहे. अगदी घरकुलाची यादी ही देखील मंजूर होती आणि तीही देखील तुम्हाला मोबाईलवरती पाहता येतं. सरकारच्या योजना आता इतक्या सोप्या झाल्या आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवर बसून सगळं चेक करू शकता. अलीकडेच गावानुसार घरकुल योजनेची यादी मंजूर झाली आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी सहज ते पाहू शकता. मी एक सामान्य माणूस आहे म्हणून सांगतो, ही योजना गरीब कुटुंबासाठी खूप फायद्याची आहे. ज्यांना स्वतःचं पक्का घर नाही त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे. तर चला आपण या व्हिडिओमध्ये या योजनेसंबंधीची माहिती आणि ती नेमकी लिस्ट कशी चेक करायची ते सांगतो. मी गावात राहतो आणि मला माहीत आहे की अनेकांना या योजनेबद्दल प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, तुमचं नाव यादीत आहे का किंवा ते कसं चेक करायचं. आता ही योजना 2016 पासून सुरू आहे आणि आता 2025 चालू आहे. ही योजना खूप वाढली आहे. सरकारने अलीकडेच नवीन यादी जाहीर केली आहे ज्यात लाखो लाभार्थ्यांचे नावे आहे. तुम्ही तुमच्या गावाची यादी पाहू शकता आणि जर नाव असेल तर 1,20,000 रुपयांची मदत ही तुम्हाला मिळू शकते. हे सगळं तुमच्या मोबाईलवरून चेक करणं इतकं सोपं आहे की ते तुम्ही काही मिनिटातच करू शकता. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे. मी माझ्या शेजाऱ्यांना सांगितलं की ही योजना गरिबांना पक्क घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. सुरुवातीला 70,000 रुपये मिळायचे, पण आता ते वाढून 1,20,000 ते 1,50,000 रुपये गेला आहे. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे कच्चं घर आहे किंवा घरच नाही आहे. सरकार उद्दिष्ट आहे की 2024-25 पर्यंत सगळ्यांना पक्कं घर मिळावं. मी स्वतः पाहिलं आहे की अनेक गावामध्ये लोकांनी याचा फायदा घेतला आणि त्यांची राहणी सुधारली आहे. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला लोन घ्यायची गरज नाही आहे, थेट अनुदान मिळतं. पण त्याच्यासाठी तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुमचं वार्षिक उत्पन्न मर्यादा ओलांडू नये आणि तुमची अनुसूचित जाती किंवा इतर दुर्लभ घटकातून असावं. मी एका मित्राला सांगितलं होतं की ऑनलाईन करणं सोपं आहे, पण आधी यादी चेक करूया. ही योजना रमाई आवास योजनेशी जोडलेली आहे. त्यात अपंग व्यक्तींनाही लाभ मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं आपण मोबाईलवरून मॅनेज करता येतं. यादी कशी पाहाल आणि तुमच्या मोबाईलवरती नेमकी कशी पाहाल ते आपण पाहू. आता मुख्य मुद्दा, गावानुसार घरकुल योजनेची मंजुरी यादी जाहीर झाली आहे आणि तुम्ही ती तुमच्या मोबाईलवरती कशी पाहाल. मी स्वतः ट्राय केलं आहे आणि हे खूप सोपं आहे. प्रथम तुमच्या मोबाईलवरती इंटरनेट चालू करा. सरकारी वेबसाईट PMAYG.nic.in इथे जा आणि आवाज सॉफ्ट विभागात जा आणि रिपोर्टवर क्लिक करा. तिथे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन असं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं राज्य निवडा, तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि त्यानंतर तुमचं गाव निवडा. सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट करा. यादी तुम्हाला समोर दिसेल. त्यात लाभार्थ्याचे नाव, मंजुरी क्रमांक, नोंदणी क्रमांक, जातीची माहिती. मी माझ्या गावाची यादी पाहिली आहे आणि ती PDF स्वरूपात आपण डाउनलोडही देखील करू शकतो. जर तुम्हाला मोबाईल ॲप वापरायचं असेल तर काही ॲप्सही देखील उपलब्ध आहे, पण सरकारी साईटच जास्त सुरक्षित असते असं मला वाटतं. हे सगळं 2025 मधल्या नवीन अपडेटनुसार आहे, ज्यात लाखो नवीन नावे जोडली गेली आहे. तुम्हीही ट्राय करा आणि जर नाव येत नसेल तर अप्लाय ऑनलाईन करा आणि तुम्ही तुमचाही देखील नवीन एक फॉर्म तिथून भरू शकता. धन्यवाद.